हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज मी गावाकडे बाजारात चालले फेमस मार्केटमध्ये. चला माझ्यासोबत. तर बघू शकता मी आलेले आहे. आता रिक्षातनं उतरणार आहे गाईज मस्तपैकी. तर हे मार्केट आहे. फायनली मी आलेली आहे. तर बघू शकता मस्तपैकी बाजारात, कर्नाटक बाजार. तर बघूया आपण काय काय घेतो है ना. तर छान आहे बाजार. घरी खूप कंटाळा येत होतो आणि आमच्या कर्नाटककडे काहीतरी असं निघालं आहे की मम्मीला साडी करायचं आहे. तर मी साडी घ्यायला चालले मम्मीला. मी घेऊन देणार आहे गाईज मम्मीला. तर चला बघूया है ना. तर हे बघू शकता गाईज मस्तपैकी हे बोरमाळ आहे. असं बोरमाळ म्हणतात ना तसं. पण बघू शकता मस्तपैकी डिझाईन आहेत. नकली आहे गाईज. माझ्या मावशीला खूप आवडतं असलं सगळं घालायला. तर ती घेत आहे, सिलेक्शन करत आहे गाईज. फक्त कितीला असं 100. तर बघू शकता मी आतमध्ये चालले, एंटर करते गाईज. तुम्ही बघू शकता मस्त मस्त शॉप आहे तिकडं आणि सगळं एकच जागेत भेटतं. आणि हे बाजाराचं नाव आहे दुर्गुत बेल असं बोलतात, दोड्डू पॅटी बोलतात ह्याला. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी साडीच्या दुकानात शिरलेली आहे गाई. साडी बघा, साडीचं कलेक्शन मस्त मस्त आहे. माझ्या मम्मीला असल्यामध्ये साडी घ्यायची आहे. बघू आता ती कुठलं सिलेक्शन करते. तुम्ही बघू शकता मी तर घुसलेली आहे. मला तर सगळ्या साड्या मस्त वाटल्या गाईज. तर माझ्या मम्मीसाठी घ्यायची, माझ्यासाठी नाही. तर चला बघू मम्मी काय सिलेक्शन करते. बघूया कोणती साडी. ती तर बोलली तुला कोणती पाहिजे तू घे, मी तेच घालेन. तर बघू शकता हे कलेक्शन काढून दिलेत आणि ही साडी मम्मीला, ही साडी आवडलेली आहे. याच्यातली एक घेणार आहे. तर बघू शकता बाकी साड्यांचं कलेक्शन किती मस्त आहे आणि दुकानं पण एकदम मस्त आहे. इथं डिस्काउंट करून देतात गाईस. तर तुम्ही बघू शकता अंकल म्हणत होते तुम्हाला किती साड्या घ्यायच्या आहे. तर मी म्हटलं 2 घ्यायचे आहेत. तर ते म्हटलं ठीक, डिस्काउंट होईल, देईल. तर बघू शकता मम्मीला ही आवडली, जी हातात मम्मीने घेतलेली आहे ती घेणार आहे पक्की. हे बघा ही सेम, ही एक आवडली आणि अगोदर एक दाखवलेली राईस. ते 2 सिलेक्शन झालेले आहेत, म्हणजे मम्मीला आवडलेली आहे. बघू आता मम्मी तीच घेते का. ठीक आहे, मला तर वाटतं ही ब्लू घेईलच मम्मी नक्कीच. तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त कलेक्शन आहे बघा गाईज. मस्तपैकी सगळ्या साड्या खूप सुंदर आहेत. हे रेशमी साडी बोलतात, रेशमी है ना. तर गाईज तुम्हाला ही कुठली साडी आहे तुम्ही कमेंट करा मला प्लीज आणि सांगा. ठीक आहे, तर तुम्हाला ह्याच्यात ती कुठली आवडली गाईज. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. तर बघा किती छान छान कलेक्शन काढून दिलेलं आहेत. ही बघा मी बघते, मला पण ही आवडली गाईज. तर बघा किती छान आहे, मस्त गाईज. बघू शकता तुम्ही मस्तपैकी ही ब्लू साडी मला तर खूप आवडलेली आहे. माझ्या मम्मीकडे आहे ऑलरेडी, तरी पण ती खराब झाली म्हणून मम्मी म्हटलं हेच घ्या गाईज. मी तर थोडं तोतरी होती आहे, तर ॲडजस्ट करून घ्या. तर ठीक आहे, तर बघू शकता. आणि मी व्हॉईसवर का करते, खूप क्लाउड होता गाईज. काही मी बोललेलं तुम्हाला ऐकायला पण नाही, तुम्ही मध्ये मध्ये बघू शकता. तर म्हणून व्हॉईस ओव्हर करते मी. ठीक आहे, तर बघा ही एक सिलेक्शन झालेली आहे फायनली. तर हे 2 घेतलेले आहे आम्ही. तर आम्ही चाललो आमच्या घरी, नाही चाललो अजून, फिरणार आहे. तर फायनली साडी घेतली. तर आम्ही चाललो आहे, अजून थोडं काहीतरी बघायचं आहे गाईज. तर बघूया मस्तपैकी ना. ठीक आहे, तर आपण बघूया. तर गाईज जाता जाता मला मंकी दिसला, माकड बघा किती मस्तपैकी. तुम्ही रिक्षावर बसून ते बनाना खात आहे मस्तपैकी बघा गाईज. सगळेजण व्हिडिओ काढत होते. मी म्हटलं थोडंसं असू द्या माझ्या व्हिडिओत, पण मी म्हणून शूट केलं थोडंसं. तर बघू शकता गाईज कर्नाटकचे लोक किती छान असतात. असं काही दिसलं तर मस्त त्यांना खायला वगैरे देतात गाईज, मारत वगैरे नाही. तर बघू शकता मस्त. तर कसं बसून ते खात आहे आणि मी असं काढत होते व्हिडिओ, तर मला बघत होतं गाईज बाबा. तर चला माकड तर मस्तपैकी ते त्याचं बसून खात होता बनाना. तर मी आले आता गोल्डच्या दुकानात गाईज. मला गोल्ड नाही घ्यायचं, पण सिल्वरचं काहीतरी घ्यायचं होतं. तर ते अंकल दाखवत आहे मला की नाही का, मला चेन घ्यायची होती सिल्वरची गळ्यात घालायला डेली यूजसाठी. पण मला जशी पाहिजे तशी नव्हती गाईज. तर मी नोज पिन बघत होते बघा गाईज. कर्नाटककडे एकदम नाही का फेमस, म्हणजे जी ट्रेंडिंगवाली आहे, मला तसली पाहिजे होती. पण ती तशी नाही दिसली. मला आवडली होती पण मला सूट करत नव्हती, म्हणून मी ती सोडून टाकली. मी नाही घेतली काहीच. आणि ह्या दुकानात मी काहीच घेतलं नाही, कारण की मला चेन घ्यायची होती, पण मला जशी पाहिजे तशी नाही भेटली. आणि माझ्या काय बोलतात, माझ्या म्हणजे माझ्या बचतमध्ये नव्हती. बचत असं काय बोलतात ना गाईस, तेच. तर समजून जावा. तुम्ही बघू शकता. आणि मार्केट तर असलं भारी भरलेलं आहे. मार्केट बघू शकता गाईज, एकदम मस्तपैकी भरलेलं आहे बघा. कसं मस्तपैकी कैरी वगैरे मस्त, बनाना वगैरे मस्तपैकी हे बघू शकता गाईस. मस्त कर्नाटक में भाजी मंडी कर रही हो. हे बघा कशा लावतात वाटे.
छान ना, मस्त. आणि किती किती असतात बघा गाईस. आणि हे बघा केळे. तर चालता चालता मला गोमाता दिसली गाईज. मला दर्शन घ्यायचं होतं पण भीती वाटत होती की मारेन म्हणून. हे गाईज बघू शकता तुम्ही, मी मस्तपैकी बाजारात फिरत आहे, तुम्ही बघू शकता. तर चला अजून काहीतरी घ्यायचं आहे मला, तुम्हाला दाखवते मी. चलो 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 गाईज. तर बघू शकता गाईज तुम्ही, मस्तपैकी कपडे वगैरे मस्त स्वस्त भेटतात, छान पण भेटतं, क्वालिटी आहे गाईज एकच नंबर. नाद करताय काय आमचं कर्नाटकचं आता तुम्ही बघू शकता. तर माझ्या मावशीला मी चप्पल घेऊन देत होते गाईज. तर तिला म्हटलं तुला जे घ्यायचं ते घे. तर ती म्हटली असले साधेच पाहिजे मला, जास्त हे मी घालत नाही, मला असलेच आवडतात. तर आम्ही गेलो बॅग आणायला गाईज. तुम्ही बघू शकता बॅगचं सिलेक्शन मी केलं आणि गुगल पे पेटीएम करो. तर मला ही आवडली गाईज, मी ही बॅग घेतली आणि मी पेमेंट केला आणि मग लगेच तिकडून थेट गेले पाणीपुरीच्या अड्ड्यावर. बघू शकता गाईज ही आहे खाऊ गल्ली. खाऊ गल्लीमध्ये मस्तपैकी काय काय भेटतं तुम्हाला मी दाखवत जाते, तुम्ही कॅप्चर करत जावा आणि मी पण कॅप्चर करते गाईज. तुम्ही बघा काय काय खायला भेटतं आणि एक नंबर कर्नाटकमध्ये, एक नंबर गाईज, एक नंबर भेटतं खायला. तर मी बघा काय काय खाणार आहे मस्तपैकी, तुम्ही बघत जावा गाईज, बघत जावा आहे ना. थोडं एक्साइटमेंट जास्त आहे मला खाण्याचं, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघा. तर गाईज बघू शकता फायनली माझं सगळं शॉपिंग झालेलं आहे. शॉपिंग म्हणजे जास्त काही नाही, थोडंसंच घेतलं आहे पण झालं आहे. आता आम्ही आलो डोसा खायला. तर बघू शकता तिला डोसा नाही खायचा होता, माझ्या भावाची मुलगी आहे गाईज. तर तिने घेतली गोबी मंचुरी असं काहीतरी त्याला बोलतात, मला माहीत नाही. आणि आमचा डोसा रेडी होता आहे गाईज. तो दादा आम्हाला देत आहे. हे बघा मसाला डोसा, चटणी, इडली, डोसा, चटणी. ही माझी मम्मी आहे, ही मी आहे आणि माझी मावशी पण ते डोसाच खाणार आहे गाईज, तिला पण आवडतो डोसा. तर बघू शकता आम्ही खातोय गाईज. मी आलेली आहे पाणीपुरी खायला. डोसा खाऊन झाला तर अजून मला खायचं होतं. तर माझ्या भावाची मुलगी बोलली तर पाणीपुरी आपण टेस्ट करूया, तिला आवडतं गाईज. आता बघू इथली टेस्ट कशी आहे. आम्ही 2 सेवपुरी ऑर्डर केलेल्या आहेत गाईज. तो बनवत आहे झटकीपट आणि पटापट गाईज. मला तर असं वाटतंय आपल्या महाराष्ट्राची पुरी आणि ही पुरी वेगवेगळी आहे. हे खूप मोठ्या मोठ्या पुरी आहेत, तुम्हाला मी दाखवेनच. तर तो बनवत आहे दादा मस्तपैकी. आणि हे शेवय पण खूप मोठे मोठे आहेत गाईज. आणि बघू शकता दादा बनवत आहे, मस्तपैकी खाणार आहे झटकीपट आणि पटापट गाईज. एक नंबर झक्कास आहे गाईज. दिसायला तर वाटतंय मी टेस्ट करणार आणि मी तुम्हाला सांगणार गाईज. तर आमचं सेवपुरी रेडी होतं, हे बघा झालं, दादा देतोय आम्हाला. आता मी खाऊन तुम्हाला सांगते मस्तपैकी गाईज. तर बघू शकता तुम्ही असं आहे सेवपुरी. तर गाईज मी चालले घरी आणि पाणीपुरी एवढी काही टेस्टी नव्हती गाईज लिटरली. आणि टेस्ट तर एकदम नॉट गुड नाही. आपल्या पुण्याची एक नंबर आहे महाराष्ट्राची गाईज. तर तुम्ही बघू शकता. तर मी चालले गाईज घरी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि एवढाच होता आजचा व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.